हॅलो मित्रांनो, वट पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा दिवस वट सावित्री वट पौर्णिमा आणि मी नेहमी सगळ्यांना म्हणजे माझ्या मिसेसना किंवा माझ्या बहिणींना विचारत असतो, आज देवाजवळ काय मागितलं? वडापाव वडापाव वडापाव, म्हणजे वडा म्हणा पाव, वडापावला पाव, वडा म्हणा पाव. हे मी नेहमी मस्करीने त्यांना म्हणत असतो. आणि काही जणांना असं वाटतं, अरे हे वट पौर्णिमा वट सावित्री हे तर अंधश्रद्धेचा विषय आहे आणि ह्याच्यामध्ये काही सायंटिफिक कारण नाही आणि आम्ही खूप सायंटिफिक आहोत आणि हे आम्ही वट पौर्णिमा किंवा वट सावित्री पाळत नाही आहे. पण मित्रांनो, वट पौर्णिमा वट सावित्री ह्याच्या पाठीमागे खरोखर एक सायंटिफिक कारण आहे, एक रिझन आहे. जो वडाचं झाड आहे हे त्या पारंब्या आहेत, त्या खूप थंडावा देतात, सावली देतात, भरपूर सावली, भरपूर थंडावा. आणि वडाचं झाड हे सगळ्या झाडांमध्ये सर्वात जास्ती ऑक्सिजन देणारं झाड आहे. वडाच्या झाडाखाली पारंब्या खालपर्यंत जातात आणि वडाच्या झाडाकडे जी भूमी असते ती सदैव थंडगार असते, भरपूर ऑक्सिजन देणारी असते आणि सावली देणारी असते. म्हणून वडाचं झाडाचं महत्व भरपूर आहे. आता आपण कथा पण भरपूर ऐकल्या, सत्यवानाच्या कथा आहेत आणि वेगवेगळ्या कथा आपण ऐकत असतो. पण खरी कथा अशी असू शकते की सत्यवान गरमी मध्ये, म्हणजे काय की ही जी पौर्णिमा आहे ही ज्येष्ठ पौर्णिमा आहे. ज्येष्ठ पौर्णिमा, वट पौर्णिमा ज्येष्ठ पौर्णिमेलाच काय, कार्तिक पौर्णिमेला का नाहीत, माघ पौर्णिमेला का नाहीत? कारण का ज्येष्ठ पौर्णिमा ही गरमी असते जास्ती, ज्येष्ठ पौर्णिमेला जास्ती गरमी असते. आणि अशाच एका ज्येष्ठ पौर्णिमेला सत्यवान झाड तोडत असताना गरमी लागून, गरमीचा त्रास झाला, चक्कर आली, तो झाडावरनं पडला, श्वास घ्यायला त्रास झाला. सावित्री तिथेच होती. सावित्रीला वटाचं महत्व माहिती होतं, वडाच्या झाडाचं महत्व माहिती असल्या कारणाने तिने सत्यवानाला म्हणजे तिच्या नवऱ्याला वडाच्या झाडाकडे नेला, सावळीत नेला, जिकडे सावळी होती, थंडगार वारा होता, गारवा होता आणि ऑक्सिजन भरपूर प्रमाणात. जो श्वास जो प्रक्रिया थांबली होती ती सुरू झाली ऑक्सिजन मिळाल्यामुळे. आणि सावित्रीने सत्यवानाला वाचवलं. आपलं काय, सावित्रीने तर सत्यवानाला वाचवलं. आपण तर अंधश्रद्धेच्या नावाखाली झाडं तोडतोय, वडाची झाडं तोडतोय. आणि ऑक्सिजन देणारं झाड जर तुटलं, संपली, तर ऑक्सिजन कुठून मिळणार? कोरोनाच्या काळात तर बघितलं ऑक्सिजनचं महत्व किती होतं. ती व्हेंटिलेटरसाठी रांगा लागत होत्या आणि पैसे मोजून सुद्धा व्हेंटिलेटर मिळत नव्हतं. म्हणजे ऑक्सिजनचं महत्व आपल्याला आता कळायला लागले. आणि म्हणून वट पौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाला आपण कृतज्ञता दिवस म्हणून पाळला आणि भरपूर अशी ऑक्सिजन देणारे वडाची झाडं लावली किंवा ऑक्सिजन देणारे अनेक प्रकारची झाडं लावली, तरी पण आपण या पृथ्वीवरती ऑक्सिजन वाढवू शकतो. आणि हेच वैज्ञानिक कारण आहे वट पौर्णिमेचं.